महापालिकांच्या निवडणुकीमध्ये उतरून नगरसेवक होण्यासाठी किंवा नगरसेविका होण्यासाठी मोर्चे बांधणी केलेल्या इच्छुकांसाठी अत्यंत मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे। महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारूप प्रभाग रचना अंतिम झालेली आहे। राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलेली आहे आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेलं आहे। परिणामी इच्छुकांना पायाला भिंगरी लावून निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आरक्षणाची प्रक्रिया आणि प्रभाग रचनेचा तिढा सुटल्यानंतर राज्य सरकारने या निवडणुकींच्या तयारीला वेग घेतलेला आहे आणि त्यातूनच महापालिका निवडणुकांची प्रारूप प्रभाग रचना सुद्धा तयार केलेली आहे आणि ती अंतिम मंजुरीसाठी आता निवडणूक आयोगाकडे पाठवलेली आहे। त्यानंतर निवडणूक आयोग ती जाहीर करेल आणि त्याचबरोबर त्यानंतर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातील आणि त्यानंतर हरकती सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल। अर्थात 25 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही क्षणी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल। त्या पाठोपाठ प्रभागांमधील आरक्षणाची सोडत होऊन निवडणुकांचा बार उडेल। म्हणजेच नव्या वर्षामध्ये राज्यातील 29 महापालिकांमध्ये नवे महापौर आपल्याला बसलेले दिसतील।